नमस्कार, मी सुवार्ता शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता ही अर्धांगिनीवर लिहिलेली आहे. अर्धांगिनी म्हणजे जीवनसाथी, जी आयुष्यभर पतीच्या जीवनात सुखदुःखात सहभागी होत असते. ती अर्धांगिनी. तिलाच आपल्या समाजात विविध नावाने ओळखले जाते. ते म्हणजे अर्धांगिनी म्हणजे बायको, पत्नी, भार्या, गृहस्वामिनी, सहचारिणी. तसेच तिला आयुष्याची संजीवनी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तर आजची माझी कविता ही अर्धांगिनीवरच लिहिलेली आहे. शीर्षक आहे अर्धांगिनी. की घर होतं तुझं त्यावरील छप्पर मी होती. घर होतं तुझं त्यावरील छप्पर मी होती. मार्ग होता तुझा पण मार्गदाता मी होती. मार्ग होता तुझा पण मार्गदाता मी होती. कुळ होतं तुझं पण वंश वाढवणारी मी होती. संतान होती तुझी त्यांना घडवणारी मी होती. संतान होती तुझी पण त्यांना घडवणारी मी होती. खुलं आकाश होतं तुझं पण तुझं क्षितिज मी होती. खुलं आकाश होतं तुझं पण तुझं क्षितिज मी होती. अथांग सागर होतास तू पण तुझा किनारा मी होती. मृग होतास तू पण तुझी कस्तुरी मी होती. मृग होतास तू पण तुझी कस्तुरी मी होती. कपाळ होतं तुझं पण त्यावरील ललाट रेषा मी होती. कपाळ होतं तुझं पण त्यावरील ललाट रेषा मी होती. वादळी तुफान होतास तू पण तुला सामावून घेणारी भूमी मी होती. वादळी तुफान होतास तू पण तुला सामावून घेणारी भूमी मी होती. आयुष्य होतं तुझं पण तुझी अर्धांगिनी मी होती. आयुष्य होतं तुझं पण तुझी अर्धांगिनी मी होती. शेवटी घर होतं दोघांचं पण सावरणारी मात्र मी एकटी होती. या तुझ्या हयातीचा दाखला मी देत होती. तुझ्या हयातीचा दाखला माझ्या कपाळावरून देत होती. या इहलोकीचा माझा स्वर्ग होतास तू. या इहलोकीचा माझा स्वर्ग होतास तू पण त्या स्वर्गातील वाटेची वाटसरू मी होती. त्या स्वर्गातील वाटेची वाटसरू मी होती. घर होतं तुझं पण त्यावरील छप्पर मी होती. घर होतं तुझं पण त्यावरील छप्पर मी होती. धन्यवाद.